Hello friends, welcome back to my channel. Today we have a super special day plan. We are starting with a visit to the beautiful Balrajeshwar temple, soaking in all the peaceful and spiritual vibes. After that it's going to be full on food adventure. We are trying the Gupta sandwich and some delicious strawberry chocolate along the way. And of course there will be lots of fun moments, laughter that I can't wait to share with you all. सो आजचा व्लॉग खूपच खास आहे कारण आपण आलो आहोत मुलुंडमधील प्रसिद्ध बाळराजेश्वर मंदिरात. इथलं वातावरण, भक्तांची गर्दी आणि मंदिराची सुंदर रचना सगळंच अप्रतिम आहे. तर शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण घेणार आहोत पूर्ण मंदिर दर्शन आणि काही खास क्षण. जीवनात कधी कधी मनाला शांतता आणि समाधान हवं असतं आणि त्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे देवाचं घर. आज आपण आलो आहोत मुलुंडमधील बाळराजेश्वर मंदिरात, जिथे प्रत्येक क्षण भक्तीने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. चला तर मग या पवित्र स्थळाचा अनुभव आपण एकत्र घेऊया. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. इथलं शिवलिंग अत्यंत प्राचीन मानलं जातं आणि भक्तांच्या मते अत्यंत चमत्कारिक व जागृत आहे. या मंदिराचा इतिहास 100 वर्षाहून जुना आहे. असं सांगितलं जातं की येथे पूर्वी एक प्राचीन शिवलिंग आढळलं होतं. त्यानंतर भक्तांच्या श्रद्धेतून छोटं मंदिर उभारलं गेलं आणि कालांतराने याचं भव्य मंदिरात रूपांतर झालं. मुलुंड परिसरातील हे एक प्रमुख धार्मिक स्थळ मानलं जातं. भक्तांचा असा विश्वास आहे की येथे मनापासून प्रार्थना केली तर महादेव इच्छा पूर्ण करतात. विशेषतः श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते. मंदिर परिसर स्वच्छ, शांत आणि प्रसन्न आहे. इथे येताच मनाला वेगळीच शांती मिळते. सकाळच्या आरतीचा अनुभव तर खूपच दिव्य असतो. मंदिर साधारणपणे सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी खुलं असतं आणि विशेष सणांना वेळ वाढवली जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये मंदिरात विशेष पूजा, जागरण आणि भजन कीर्तन मोठ्या उत्साहाने होते. हे मंदिर LBS मार्गावर मुलुंड वेस्ट येथे आहे. मुलुंड रेल्वे स्टेशनपासून साधारण 10-15 मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे, त्यामुळे प्रवासासाठी खूप सोयीचं आहे. मंदिराच्या जवळ पार्किंगची मर्यादित सोय उपलब्ध आहे. महादेवांच्या चरणी नमस्तक झाल्यानंतर मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. मुलुंडमधील पवित्र बाळराजेश्वर मंदिरमध्ये घेतलेलं दर्शन खरंच मनाला समाधान देणारं होतं. गोड खाल्ल्याशिवाय ट्रिप कंप्लीट होत नाही ना, म्हणून रस्त्यात स्ट्रॉबेरी चॉकलेटही घेतलं. स्वीट, स्मूथ आणि एकदम सुपर रिफ्रेशिंग. स्ट्रॉबेरीचा फ्रेशनेस आणि चॉकलेटची स्मूथ टेक्स्चर एकत्र येऊन इतके रिफ्रेशिंग फील देत होते की प्रत्येक घासात वेगळीच मजा येत होती. आणि दिवसभराच्या फिरण्यानंतर हे चॉकलेट खाल्ल्यावर थकवा गायब झाला आणि मूड तर एकदम फ्रेश झाला. इकडे मी माझ्या हस्बंडला खूप जास्ती त्रास देत होती आणि मस्करी करत होती आणि तो मोमेंट आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला. पण खरं सांगायचं तर आम्ही दोघंही तो मोमेंट खूप एन्जॉय करत होतो आणि आमचा पूर्ण दिवस सुंदर झाला. सर्वात आधी त्या साईजची गोष्ट करायची. हा सँडविच इतका मोठा आहे की पहिल्यांदा पाहताच वाटलं हे एकट्याने संपवणं चॅलेंज आहे. पण मग आम्ही दोघंही तयार झालो आणि सुरू केलं टेस्टिंग ॲडव्हेंचर. पहिला घास घेताच बाहेरचा क्रिस्प ग्रिल ब्रेड, आतला सॉफ्ट मेल्टी चीज कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट होतं. त्यात भरपूर फ्रेश व्हेजिटेबल्स. खरंच खूप मजा आली आणि आम्ही केवळ खाण्यातच नाही तर प्रत्येक घासाचा आनंद मनापासून घेत होतो. व्लॉगमध्ये दाखवताना आम्ही दोघंही हसत, बोलत आणि हलके प्लेफुल कमेंट्स करत होतो. खरंच एक्सपिरियन्स फुल ऑन एन्जॉय केलेला होता. हसत, खेळत, बोलत, गप्पा मारत मन आणि पोट दोन्ही आनंदाने भरलेलं होतं आणि त्या सगळ्या क्षणांमध्ये एकदम रिलॅक्स्ड, हॅपी आणि कनेक्टेड फिलिंग आली. जणू काही होल डे एक मॅजिकल मेमरी बनली होती. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. If you enjoyed watching this vlog, don't forget to like, comment, share and subscribe to my channel. Your support keeps me motivated to make more fun and exciting vlogs, and reading your comments always makes me so happy. So friends, that's it for today. I can't wait to share more adventures with you, more fun, more laughter, more delicious food and more memories. See you in my next vlog. Until then, stay happy, keep smiling, enjoy every moment.